रात्रीच्या जेवणामध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा आला की सगळ्यात पहिले आपल्याला आठवतो तो प्रकार म्हणजे खिचडी। तर नेहमी तोच भाताचा प्रकार खाण्यापेक्षा आज मी तुमच्याबरोबर एकदम नवीन असा प्रकार शेअर करते आहे, परंतु करण्यास एकदम सोपा आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा हा मस्त बेत आहे। सोबत बटाट्याच्या काचऱ्या सुद्धा कशा करायच्या हे दाखवणार आहे। तर जास्त उशीर न करता सुरुवात करूया। तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो राईस, टोमॅटो पुलाव किंवा टोमॅटो भात तुम्ही म्हणू शकता। तर सगळ्यात आधी 1 टेबलस्पून इथे घ्यायचं आहे तेल आणि 1 टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे तूप। त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, 1 टीस्पून उडदाची डाळ आणि 1 टीस्पून हरभऱ्याची डाळ यामध्ये घालायची आहे। थोडासा कढीपत्ता 8 ते 10 पानं कढीपत्त्याची घालायची आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी स्लिट करून घेतलेल्या आहेत आणि काजू आपल्याला मधून आडवे कट करून घ्यायचे आहेत किंवा थोडेसे काढून घ्यायचे आहेत, मोकळे करायचे आहेत। तर 10 ते 12 काजू मी यामध्ये घातलेले आहेत, ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नसेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये मी 2 ते 3 तेजपान घालणार आहे, ज्यामुळे छान असा फ्लेवर येतो आपल्या या टोमॅटो पुलावला। आणि हा पुलाव बनवण्याच्या आधी मी जेव्हा आपण सुरुवात करत असतो कांदे वगैरे कापण्यासाठी, तेव्हा मी 1 वाटी जे तांदूळ असतात ते तांदूळ धुवून स्वच्छ भिजत घातले होते आणि मग इकडे पुलाव करायला घेतलेला आहे। तांदूळ थोडेसे भिजले की खिचडी पण पटकन होते। आणि इथे आता यानंतर मी घातलेला आहे 1 बारीक चिरलेला कांदा आणि त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी रंगावर आला की साधारणतः 1.5 ते 2 टोमॅटो तुम्ही घेऊ शकता आणि बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला आंबट थोडंसं आवडत असेल तर 2 टोमॅटो तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी 1.5 टोमॅटो वापरलेला आहे आणि हे चांगलं आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला मॅश झाला की त्यामध्ये पाव चमचा आपण घालणार आहोत हळद, 1 टीस्पून यामध्ये गरम मसाला मी घालणार आहे, त्यानंतर 1 टीस्पून एवढी धना पावडर आपल्याला घालायची आहे आणि 1 टीस्पून एवढं लाल तिखट घालायचं आहे। आता जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा जेव्हा आपण कुकरमध्ये पुलाव किंवा खिचडी बनवतो तेव्हा ती खूप त्याचा गाळ होतो, तर तसं होऊ नये म्हणून पुढे जाऊन मी तुम्हाला टिप्स सांगणारच आहे। तर आता हे छान परतून झालं की आपण तांदूळ जो भिजत घातलेला होता याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं झाले असतील। आपण खिचडीच्या तयारीला जेव्हा घेतो त्याआधी भिजत घाला, म्हणजे तोपर्यंत तो छान भिजतो। आणि इथे मी बासमती किंवा बिर्याणी राईस जो असतो तो वापरलेला आहे आणि 1 वाटी आपल्या घरातल्या ज्या वाट्या असतात त्यातला 1 वाटीचं हे प्रमाण आहे। तर आता हे चांगलं भिजवून घेतल्यानंतर मी यामध्ये सगळा तांदूळ जो आहे तो घातलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवत असताना जेव्हा आपण तांदूळ भिजत घालतो तर पाणी घालण्याचं प्रमाण त्याचं असं असणार आहे की 1 वाटी जर मी तांदूळ घेतलेला आहे तर साधारणतः 1.5 वाटी मी यामध्ये पाणी घालणार आहे। जनरली आपण 2 वाट्या घालतो तर त्याचा खूप गाळ होतो आणि मग तो खाताना चांगला लागत नाही किंवा असा मोकळा तो होत नाही। त्यामुळे इथे आता मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि यामध्ये 1.5 वाट्या एवढं पाणी घालणार आहे। जर तुम्ही तांदूळ भिजत घातला तर पाण्याचं प्रमाण सुद्धा कमी लागतं, कारण आपण ऑलरेडी तो भिजत घातलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये पाणी ऑलरेडी त्याने सोक केलेलं असतं किंवा तो भिजलेला असतो, त्यामुळे फार पाण्याची गरज पडत नाही। साधारणतः 1.5 ते 1.25 वाटी एका वाटीसाठी, एका तांदळाच्या वाटीसाठी तुम्ही इथे पाणी वापरू शकता। आता आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ बघायचं आहे, कसं कमी जास्त असेल तर तुम्ही यामध्ये मीठ घालून घ्या। आणि त्यानंतर काही टोमॅटोच्या मी अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे, कारण टोमॅटो राईस आहे त्यामध्ये टोमॅटो चांगला दिसला पाहिजे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आता मी इथे अर्धा कट करून घातलेला आहे, मोठ्या फोडी करून, तुम्ही पाहिजे तर 1 घालू शकता। आता कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर साधारणतः 1 शिट्टी होईपर्यंत याला ठेवायचं आहे। आता इथे आपण बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत, ज्या खिचडीबरोबर खूप छान लागतात खाण्यासाठी, म्हणजे मला तरी पर्सनली खूप आवडतात। तर सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। जोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत इकडे हे झटपट बनवून होतं। तर इथे मी तेलामध्ये थोडेसे जिरे मोहरी घातलेले आहेत, त्यानंतर कढीपत्ता, ठेचलेला लसूण 8 ते 10 पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत आणि हे चांगलं आपल्याला फोडणी जी आहे ती चांगली परतवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 छोटासा कांदा, जो बारीक स्लाइस करून घेतलेला आहे। कांदा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, त्यापेक्षाही झटपट तयार होईल, पण कांद्याने टेस्ट छान येते आणि मलाही आवडतो। तर इथे कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला परतला की आपण यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत।
फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की चव छान येते, त्यामुळे मी फोडणीमध्ये कोथिंबीर इथे घातलेली आहे. त्यानंतर काही मसाले, त्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. तिखट तुम्हाला अजून आवडत असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं तुमच्या सोयीने वाढवू शकता. आता थोडंसं तिखट घालून इथं मी बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे, त्यामुळे रंगसुद्धा छान येतो. आणि 2 बटाटे मी अशा प्रकारे याच्या काचऱ्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे जसे वेफर्स करतो आपण त्याप्रमाणे त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर इथे हे ऑप्शनल आहे, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो जे पिझ्झा सोबत मिळतात आपल्याला, ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे. खूप छान टेस्ट येते. आणि अगदी थोडासा चाट मसाला आपण यामध्ये घालणार आहोत, ज्यामुळे मस्त असा टँगी टेस्ट येते, म्हणजे थोडंसं आंबट अशी चव येते बटाट्यांना आणि ते खाताना सुद्धा खूप छान लागतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे मिक्स करायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, ज्यामुळे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाहीत. आणि आता याला आपण वाफ काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी घालून याला वाफ काढून घेणार आहे. साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या ज्या काचऱ्या आहेत त्या लगेच शिजतात आणि खिचडीसोबत तुम्ही मस्त खाऊ शकता किंवा कढीसुद्धा तुम्ही खिचडीबरोबर आपला जो टोमॅटो राईस आहे त्याबरोबर एन्जॉय करू शकता. परंतु आपली जो टोमॅटो राईस आहे तो ऑलरेडी थोडासा टँगी आहे, आंबट आहे, त्यामुळे कढीची गरज पडत नाही. तर इथे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. आणि इथे बघा 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपला मस्त यातला जो टोमॅटो पुलाव आहे तो मस्त शिजलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक दाणा जो आहे याचा मस्त असा मोकळा झालेला आहे. कुठेही खिचडीत चिकट अजिबात तुम्हाला दिसणार नाही. बऱ्याच लोकांना चिकट खिचडी अशी जी मऊ असते किंवा जो गाळ होतो तो आवडत नाही खिचडीचा, आणि त्यामुळे अशा प्रकारे मस्त तुम्ही टोमॅटो राईस, टोमॅटो पुलाव किंवा टोमॅटो खिचडी तुम्ही म्हणू शकता. तर अगदी मस्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा बेत आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच खिचडी सर्व करून तुम्ही खाऊ शकता, कारण खूप टेस्टी आहे. गरमागरम खिचडी मस्त तुम्हाला आवडत असेल तर लोणचं सुद्धा याबरोबर घेऊ शकता. लोणचं, पापड, बटाट्याच्या काचऱ्या आपण केलेल्या आहेत आणि मस्त हा बेत होतो. आणि तुम्हाला जर खरंच कधी कंटाळा आला असेल की चला आज काहीतरी शॉर्टकट बनवूया, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा. छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर मी अपलोड करतच असते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.